रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल या अतिशय अद्ययावत आणि आधुनिक अशा इंग्रजी माध्यमातील शाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आम्हा यादव कुटुंबियांतर्फे मी प्रथमतः मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि या अतिशय चांगल्या अशा उपक्रमाला मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं आणि अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार सन्माननीय लोकनेते श्री निलेशजी लंके साहेब यांच्या वतीनं या अतिशय गोड अशा उपक्रमाला मी मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि शाळेच्या उद्घाटनासाठी जमलेले सर्व पालक, नातेवाईक, आप्तेष्ट आणि छोटी छोटी लहान मुलं, खरोखर या प्रांगणात आल्यानंतर खूप आनंद झाला की एक शैक्षणिक क्षेत्रातली एक नवी इमारत या ठिकाणी उभी राहिली की ज्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचं भवितव्य घडणार आहे. कांचनाकाने त्यांच्या प्रास्ताविकामधून जे काही सांगितलं, पहा, मनामध्ये जर इच्छा असेल तर माणूस कोणत्याही वयामध्ये ती पूर्ण करू शकतो. त्यांची शिक्षक होण्याची जी इच्छा होती ती इच्छा त्यांनी, ते शिक्षक तर झाल्या, परंतु विद्यार्थी घडवणारे एक संकुल त्यांनी त्या आपल्या वाडेगाव गावामध्ये या ठिकाणी उभं केलं. खरोखर मनापासून खूप आनंद झाला. या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं भवितव्य निश्चितच चांगल्या पद्धतीने घडेल. त्यांना शारीरिक नव्हे तर मानसिक, सामाजिक आणि धार्मिक पद्धतीचं सुद्धा या ठिकाणी शिक्षण दिलं जाईल. त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं, पहा, की विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी सुद्धा आली पाहिजे. की जसं इंग्लिश मिडियम म्हटलं की आपण पाहतो की शाळेचं नाव सुद्धा वेगळंच आहे, रायझिंग स्कूल. आपण पाहतो की आपल्या ज्या इतर शाळा आहेत त्यांची नावं वेगळ्या पद्धतीने असतात, पण इंग्रजी माध्यमाची शाळा म्हटलं की सुरुवातीपासूनच थोडंसं हटके असतं. मग आपल्याला त्याचं म्हणजे वेगळं पण या ठिकाणी जाणवतं. पण हे वेगळं पण फक्त नावात नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलागुणामधून आपल्याला ते दिसणार आहे. त्यांना इंग्रजी, मराठी, गणिती किंवा सर्व भाषा या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जाईल. त्यांचा जो स्टाफ आहे तो स्टाफ सुद्धा या ठिकाणी त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे असणारे सगळे गुण म्हणजे पाहूनच या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. निश्चितच या शाळेचं भवितव्य चांगलं आहे आणि या शाळेला आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या शेतकरी परिवाराच्या वतीने सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती या ठिकाणी होत जाऊन 11वी 12वी नव्हे तर पुढे ग्रॅज्युएशन पर्यंत त्यांचं ते संकुल पुढे जावं अशी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर आणि समोर असलेले सर्व माझ्या माता भगिनी, बंधू आणि छोटी मुलं, तर आजचा जे कार्यक्रमासाठी आपण इथं आहात ते म्हणजे रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात असं नाही म्हणणार, कारण इथं आपण प्रत्यक्ष अनुभव घेतोय की एवढी भव्य दिव्य अशी इमारत इथे आहे. अतिशय सुंदर असं वातावरण इथं आहे. ज्या घराची वास्तूची जर वातावरण एवढं प्रसन्न असेल तर त्या आतमध्ये गेल्यानंतर किती छान असं आपल्या मुलांना शिक्षण मिळणार आहे याची प्रचिती आपल्याला नक्कीच यायला पाहिजे. आणि बघताय तर आपण म्हणतो फक्त भौतिक सुविधा असेल असं नाही, तर मला वाटतं कांचनताईंनी जे सांगितले की त्यांनी आपल्या शाळेमध्ये नुसतं इंग्लिश मिडियम काढले म्हणून इंग्लिश भाषेचा त्या काही प्रचार प्रसार करणार नाहीये, तर मराठी, हिंदी याही भाषेला त्या तेवढ्याच पद्धतीचं प्राधान्य देणार आहे जेणेकरून इंग्लिशच येईल पण आपली मातृभाषा विसरली जाईल असं काही त्यांच्याकडनं होणार नाही. तर त्यासाठी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं खूप असा आभार मानते की त्यांनी आपल्या मातृभाषेलाही तेवढ्याच पद्धतीचं महत्व या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे माझ्या माहितीनुसार शिक्षणाबरोबर अदर ऍक्टिव्हिटीजलाही त्यांनी खूप असं प्राधान्य दिले आहे, ज्यामध्ये अबॅकस असेल, स्पोर्ट्ससाठी त्यांनी उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. क्राफ्ट असेल म्हणजे टाकाऊ वस्तू टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या याचंही शिक्षण ते या शाळेतून देणारच आहे. जे ड्रॉइंग असेल त्याचंही त्यांनी महत्व दिले की आपल्या मुलांच्या अदर ऍक्टिव्हिटीज
नुसतं डिग्री घेऊन काही होत नसतं, तर आपलं सर्वसामान्य लोकांचं जीवन हे आपल्या आयुष्यात आपण कुठे यशस्वी होतो, तर व्यवसाय करण्यामध्ये, जॉब करण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये आपल्या अंगभूत असलेल्या गुणांचं त्या ठिकाणी त्याला स्कोप मिळणं खूप गरजेचं असतं. तर त्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहे ते आपल्या या शाळेतून मुलांना देऊन मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करणार आहे. त्यांच्या उपक्रमाला आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देते. आणि आपलं नाव शाळेचंच काय, तर आपलं स्वतःच्या पासून, शाळेपासून, गावापासून तर आपल्या तालुक्यातही आपल्या शाळेचं नाव लौकिक वाढवावा अशी मी अपेक्षा या ठिकाणी करते. आणि त्यांना परत एकदा आपली मुलं खूप मोठ्या पदावरती बसावीत, अगदी शाळेसारखं स्टाफ त्यांनी या ठिकाणी व्हावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा करणं काही चुकीचं नाही. सन्मान झालेले सर्व मान्यवर, उपस्थित पालक, नातेवाईक आणि छोटे छोटे बच्चू, आज कांचनताई आणि महेश दादा यांनी अतिशय सुंदर असा उपक्रम राबवलेला आहे. आणि खरंच सांगायचं झालं तर कांचनताईचे जर शिक्षक इथे असतील तर त्यांना सुद्धा खूप आनंदच होईल. आपण ज्यावेळी 10वीचा निरोप समारंभ असतो त्यावेळी बऱ्याचदा असं बोललं जातं की शाळा सोडताना विद्यार्थ्यांनी मागे वळू पाहिजे. त्याचप्रमाणे कांचनताईंनी केलेलं आहे. इथून जरी शाळा सोडून त्या वाडेगावामधून गेलेले असतील तरीही मागे वळून पाहून आपल्या गावासाठी काय करता येईल हा विचार खरोखरच खूप सुंदर असा केलेला आहे. आणि याच विचारातून खूप सुंदर अशी भव्य दिव्य इमारतीचं बांधकाम यांनी केलेलं आहे. आणि नुसतं बांधकामच नाही तर कांचनताईचे विचार आपण सगळ्यांनी ऐकलेलेच आहे की खूप आदर्श असा विद्यार्थी त्यांना घडवायचा आहे. सर्व गुण संपन्न कसं त्या विद्यार्थ्यांना घडवता येईल, नुसतं शिक्षणच न देता इतरही ऍक्टिव्हिटीज मध्ये तो विद्यार्थी कसा पुढे जाईल ह्याच विचार त्यांनी केलेला आहे. आणि आपण सर्वजण भाग्यवान आहात की वाडेगावांसारख्या ठिकाणी तुम्हाला खूप छान अशी सुविधा उपलब्ध त्यांनी करून दिलेली आहे. आपण पाहतो खूप असे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा अशी भव्य दिव्य इमारत आणि एवढं सुंदर वातावरण, निसर्गाच्या पायथ्याशी पहा किती छान असा निसर्ग आहे. आणि या निसर्गामध्ये या इंग्लिश मीडियमचं उद्घाटन होते. खूप सुंदर असं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि तो निश्चितच खूप असा भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात पुढे त्याचा प्रगती होणार आहे, मोठा वटवृक्ष होणार आहे. म्हणून या सुत्याच्या उपक्रमास महेश दादा आणि कांचन या दोघांनाही मी आमच्या भैरवनाथ विद्यालय पुणेवाडी आणि पार्लेर पुणेवाडी तर्फे खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित व्यासपीठ आणि उपस्थितांचं सर्वांचं स्वागत करतो. तसंच आमच्या बहीण कांचनताई आणि महेश शेळके यांचंही अभिनंदन करतो. आणि संपूर्ण स्टाफ, सगळे टीचर्स, स्कूलचे सगळे स्टाफ, प्रिन्सिपल, वाईस प्रिन्सिपल त्यांचंही अभिनंदन करतो. आणि एकच अपेक्षा व्यक्त करतो, रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलमधून जे विद्यार्थी आहे त्यांनी इथून राईज होऊन बाहेर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये स्टार कामगिरी करावा अशी शुभेच्छा देतून थांबतो. गावामध्ये शाळेचं आणि शिक्षणाचं महत्त्व हे भरपूर वेगळं आहे. त्यांना माझ्याकडून भरपूर शुभेच्छा आणि एक विनंती की कुठलाही गरीब एखादा विद्यार्थी असेल तर त्याचं शिक्षणाची खर्च मी घ्यायची माझी तयारी. आज हे वातावरण पाहिलं तर अगदी मन भारावून जाते. या ठिकाणी एका छोट्याशा गावामध्ये, ज्या ठिकाणी शिरूर आणि इकडं राळेगण या मध्यवर्ती अशा प्रकारे मुलांची सुविधा नव्हती, पण या ठिकाणी या मुलांनी हा जो प्रयत्न केलेला आहे खरंच हा वाखाणण्याजोगा प्रयत्न आहे. नक्कीच या मुलांना कांचनताई असेल, नितीन असेल, त्यानंतर किशोर असेल, त्यानंतर महेश दादा असेल, या सर्वांना माझ्या पारनेरकडून आणि या सर्व आमच्या देशमाने कुटुंबियांकडून लाख लाख शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. आणि खरोखरच ज्यांनी ऍडमिशन घेतले असे छोटे छोटे माझे बाल विद्यार्थी, खरोखरच आज खूप आनंद होतोय या सुंदर अशा वातावरणामध्ये. रायझिंग स्टार हे जे नाव दिलंय ना, हे मगापासून मी बराच वेळ बोलत होते. कारण का तर रायझिंग स्टार या नावातच खूप काही सांगून गेलेलं आहे. या रायझिंग स्टार उद्याचे जे आहे ते या शाळेमध्ये नक्कीच या बदलत्या काळाची नवीन नवीन आव्हानं पेलण्यासाठी विद्यार्थी तयार करते. खरं तर
इंग्लिश मीडियम म्हटल्यावर मी एक तर जिल्हा परिषद शाळेला आहे, पण इंग्लिश मीडियम म्हटलं की लोकांना वाटतं की मुलांना मध्ये खूप शिस्त असते, हातपाय म्हणजे हाताची घडी तोंडावर बोट असं असतं. पण मला वाटतं घरची शोभा अंगण सांगतं, याप्रमाणे इथलं वातावरण बघून मला वाटत नाही की इथली मुलं म्हणजे अशी शिस्तीच्या बडग्यानं जगतील. खरोखरच या शाळेमध्ये मुलांचा सर्वांगीण भावनिक शारीरिक विकास, त्याबरोबर उपक्रमशील विद्यार्थी घडतील आणि उद्याचे भावी नागरिक जे संस्कारक्षम असतील असे विद्यार्थी नक्कीच ही इमारत बघून, इथलं वातावरण बघून आणि इथला स्टाफ बघून मला नक्कीच अभिमान वाटतो आमच्या बाबाचा, की खूप कष्ट करून त्यांना वेगवेगळे उपक्रम तो राबवत असतो. आणि अशा माझ्या बाबाचं खरोखरच कौतुक आहे. त्याला आणि त्याच्या संपूर्ण स्टाफला मी शुभेच्छा देते आणि थांबते. सत्व, रज आणि तम. सत्वगुणामध्ये आईच्या पोटात जन्म घेतल्यापासून तर त्याचा उदरनिर्वाह व्यवस्थित लग्न कार्य होईपर्यंत तो सत्वगुणामध्ये जगत असतो. त्याला कष्ट करावं लागतात, काम करावं लागतं, अभ्यास करावा लागतो, जिज्ञासूपणाने वागावं लागतं. सत्व रजगुणामध्ये मनुष्य आल्यानंतर तो पोक्त होतो. त्याचा जीव, त्याचा भाग हा आयुष्य हे भरभराटीचं सुरू होतं. त्याला असं वाटतं की आपण आपल्या जीवनामध्ये येऊन कुठंतरी एखादी विहीर खदावी, एखादी पाईपलाईन करावी, एखादी पाणपोई घालावी, एखादा छोटासा रस्ता तयार करून समाजासाठी द्यावा, ते तो कार्य त्याच्या जीवनामध्ये करत असतो. पण ज्या वेळेला सत्व आणि रजगुणामध्ये तो वागत असतो, हा काळ त्याच्या जीवनामधला धामधुमीचा, पळापळीचा, धगधगीचा असतो. आणि शेवट आमच्या वयात आल्यानंतर जर मला सत्व आणि रज गुण आठवला आणि त्याचा जर अभिमान मी जगाला जर सांगितला, तर पाठीमागच्या आपल्या कार्याची आपल्याला उतराई व्हावी लागते. यासाठी माझ्या शेळके कुटुंबियावर, माझ्या यादव कुटुंबियावर जी माणसं या ठिकाणी प्रेम करतात, ती त्यांचा एवढा पाऊस पाण्याचा वेळ खर्च करून या ठिकाणी आली, त्यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि शेवटची अशी एक विनंती करतो, सूर्याला त्याच्याजवळ किती ताकद आहे, किती प्रकाश आहे याची गण नाही, याचं मोजमाप नाही, पण त्या प्रकाशावर आपण सर्व जनता पोट भरत असतो. त्या सूर्याला स्मरून आपण सर्वांनी रोज सकाळी एक क्षण, एक मिनिट द्यावं. म्हणजे मी जे काय तुम्हाला सांगितलं त्याचा उपयोग होईल. आणि या ठिकाणी कांचनताई यादव आणि माझे पुतणे महेशराव शेळके यांनी जो एवढा मोठा प्रकाश तुमच्या समोर मांडलेला आहे, हे कार्य त्यांचं नाही, हे कार्य सर्व तुमचं आणि आमचं आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल, या ठिकाणी तुमची मुलं पाठवावी लागतील. त्यांचा जो स्टाफ आहे त्यांना माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे, लेकरांनो त्या दोघांचं, त्या संस्था प्रमुखांचं काम हे नाही, हे काम तुमचं आहे. तुमचा प्रकाश या ठिकाणी पडावा अशा मी माझ्या मनातून शुभेच्छा देतो. प्रथम पारनेर ग्रामीण शेती पतसंस्थेचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर राजीव शाह हे उद्घाटन पार पाडलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय कार्यश्री इंग्लिश मॅडमच्या सर्व यादव मॅडम, तसेच या पंचक्रोशीतून आलेल्या बऱ्याचशा मॅडम आणि उद्योजक या ठिकाणी आलेले आदरणीय व्यासपीठ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला माता भगिनी, आपलं प्रथमतः राजीव स्टार इंग्लिश मीडियमच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. राजीव स्टारच्या बाबत सरपंच थोडासा 2 मिनिटं वेळ घेतो की किशोरभाऊ यादव असतील, संतोषराव यादव असतील, ताकवणी दाजी असतील, यांच्याकडून व्यवसायात अतिशय चिकाटी कशी असते ती गेली 5-6 वर्षापूर्वी त्यांनी वर्षाचा एक प्लॅन चालू केला. त्याच्यानंतर खडीक्रेशर चालू केलं आणि खडीक्रेशर नंतर त्यांनी बिल्डिंग मटेरियल सप्लाय दुकान चालू केलं आणि बिल्डिंग मटेरियल नंतर त्यांनी
वाडेगाव ग्रामीण सारखी पतसंस्था चालू केली आणि पतसंस्थेनंतर त्यांनी आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाढ घेतली. त्यांच्याबरोबर महेशराव शेळके सर असतील, किशोरभाऊ यादव असतील, ताकवणे दाजी असतील आणि खरंच ताकवणे मॅडमचं सर्वांनी जे म्हणजे आदर्श घेण्यासारखे, कारण स्वतः यांना बिल्डिंग बांधण्यासाठी दाजींनी, किशोरभाऊंनी, शेळके सरांनी मदत केली, पण त्यांनी गावोगाव फिरून पंचक्रोशीत कळमकरवाडी असन, पाडळी असन, पळूस सारख्या ठिकाणी असन, मावळेवाडी असन किंवा नारायणगाव असन, स्वतः जाऊन स्वतः अतिशय असं परिश्रम घेतलाय. या ठिकाणी 50-60 विद्यार्थी आले असतील, कारण शाळेला थोडा उशीर झाला. शाळा 1 महिन्यापूर्वी, कारण त्यांनी डिसेंबर मध्ये ठरवलं आणि तिथून पुढे काम चालू केलं की म्हणजे 1 महिन्यापूर्वी पूर्ण व्हायला पाहिजे होतं. पण अतिशय मोठं त्यांनी नियोजन केलं. आतापर्यंत ज्या इंग्लिश मीडियम पाहिल्या एवढं मोठं काम आतापर्यंत कोणीच केलं नाही, पण अतिशय मोठी अशी प्रशस्त इमारत केली. आलेला प्रत्येक माणूस हा प्रशस्त इमारत पाहून आणि इमारतीच्या आतमध्ये जे तुम्ही डिजिटल बोर्ड केले, टीव्ही लावल्या, अतिशय असं व्यवस्थित नियोजन केलं. असं तुमच्या हे नियोजन, अशाच ह्या नियोजन आणि तुमच्या शाळेनं अतिशय मोठी भरारी घ्यावं अशी मी व्यक्तिशः आमच्या कळमकर कुटुंबियांच्या वतीनं, सुपा जिल्हा परिषद गटाच्या वतीनं, आपल्या नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या वतीनं आपल्या ह्या उपक्रमात शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. या इंग्लिश मीडियम स्कूलच्या उद्घाटनासाठी आलेल्या सर्व क्षेत्रातील पैलवानांचं मी सहर्ष स्वागत करतो. तसेच या शाळेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या हातून एक चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडावेत अशी सर्व उपस्थितांच्या वतीने अपेक्षा बाळगतो. मी स्नेहलता यादव. आम्ही कारेगाव मध्ये मी 22 वर्षापूर्वी शाळा चालू केली. माझ्याकडे फक्त 4-5 विद्यार्थी होते. त्यावेळेस इंग्लिश मीडियमवर लोकांचा विश्वास नव्हता. फार म्हणजे आम्हाला चढ उतार बघायला मिळाले. सोनवणे सर त्यांचे साक्षीदार आहेत. त्यावेळेस खूप त्रास झाला आम्हाला, पण आम्ही खचलो नाही. आता माझ्याकडे जवळ 1700च्या वर विद्यार्थी आहेत. नर्सरी पासून 12वी पर्यंत आमची शाळा आहे. 12वीची दुसरी बॅच आता आमची आउट झाली. 100% निकाल आहे. खूप छान आहे. कांचननी हाती घेतलं आणि खूप सुंदर पहिल्या 6 महिन्यातच 65 ऍडमिशन म्हणजे फार मोठं यश आहे. आणि त्यांनी असंच पुढे प्रोग्रेस करावी. आणि त्यांनी ऍडमिशन घेतलं त्या पालकांचं पण फार कौतुक आहे. खूप छान. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा पुढच्या कार्यक्रमाला. केल्याशिवाय कोणी जायचं नाही. सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे.